शुभ सकाळ। आज आहे 26 मे आणि थोडंसं पाऊस कमी झालाय आणि कवळं कवळं ऊन पडलंय छान असं। आणि समर्थ सम्राट छान असा आंबा खातायत, गावाकडून आणलेले केशर आंबे पिकलेत। तर नाश्ता त्यांचा झालेला आहे, शेवयाचा भात खाल्ले दूध तूप साखर टाकून। त्यानंतर मी तयार होऊन आले आणि देवपूजा ते करून घेतली। छान असं बाहेर वातावरण आहे बरं का आज। आणि अगोदर कपडे धुतले, कारण वाळले तर ना बरं होईल। आणि दुपटे हे काय होते चादरा ते सगळ्या बाहेर टाकले उन्हाला, कारण 4-5 दिवसापासून कसलंच ऊन नव्हतं। कपडे धुवून आल्यानंतर खाली पूजेसाठी गेले होते, आमोशा होती ना। खाल्ल्या ताईने गाडीची पूजा केली, मग तिथून त्यांनी नारळ प्रसाद दिला, पोराने मला आणून दिला। आम्ही सगळ्यांनी प्रसाद खाल्ला आणि त्यानंतर पोरांची फरमाईश होती, म्हणजे खास समर्थची की आई चिवडा बनव। मग गावाकडून आल्यानंतर मी काही किराणा माल आणखीन काढला नव्हता, तर जेमिनी तेल काढलं आणि आता मोठी कढई ठेवली आहे। समर्थने मला लसूण सोलू लागला, जिरे मोहरी लसूण शेंगदाणे कढीपत्ता, जेवढं काही साहित्य आहे तेवढ्यापासूनच मी आज चिवडा बनवते। मक्का पोहे थोडेसे तळून घेतले, उरलेलं तेल फुलपात्रामध्ये काढून वरती ठेवलं, कारण पोरांची खूप भीती आहे मला। जिरे मोहरे टाकले आणि वाटून घेतलेला लसूण टाकलेला आहे। या ठिकाणी गावरान लसूण आहे बरं का, इतका खमंग छान वास येतोय। आणि कढीपत्ता टाकला आणि मग नंतर छान असं चिवडा मिक्स करून घेतलेला आहे। तर हे गोकुळचे जे चुरमुरे भेटतात म्हणजे भेळसाठी, तर ते चुरमुरे आहेत बरं का, तुम्ही तेच नक्की वापरा, खूप छान चिवडा बनतो। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय।